नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये। तर मित्रांनो, आज आम्ही चाललो आहे दानम्मा देवीच्या मंदिराकडे आणि ते मंदिर गुड्डापूरमध्ये आहे, जतच्या जवळ। तर पूर्ण इन्फॉर्मेशन ॲड्रेस वगैरे मी नंतर सांगेन। तर आता माझ्यासोबत रुपाली आहे आणि परत समोर तिथे मम्मी आणि परत दीपाली आहेत आणि आश्मित आहे। तर चला दानम्मा देवीचं दर्शन घेऊया आणि आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करूया। तर दानम्मा देवीचे मंदिर तालुका जत, जिल्हा सांगली येथील गुड्डापूर ह्या ठिकाणी आहे। हे मंदिर जतपासून 18 किलोमीटर तसेच कर्नाटकातील आतनीपासून 60 किलोमीटर अंतरावर आहे। मित्रांनो, तुम्ही पाहू शकता काय सुंदर वातावरण दिसत आहे। एकदम सुंदर क्लायमेट आहे। पाऊस पडलेला आहे काल आणि त्यामुळं क्लायमेट एकदम क्लिअर झालेला आहे। आकाश एकदम सुंदर दिसत आहे। तुम्ही वरती पाहू शकता, जबरदस्त दिसत आहे। तर मित्रांनो, आता फक्त 40 किलोमीटर राहिले इथून गुड्डापूर आणि तिथं आता दानम्मा देवीचं दर्शन घ्यायचं आहे जाऊन। तर चला, पाणी पिण्यासाठी थांबलो इथं। वातावरण क्लायमेट एकदम जबरदस्त झालेलं आहे। पाऊस पडून गेला आहे त्यामुळे असं आकाश एकदम क्लिअर दिसत आहे, बघू शकता वरती। आम्ही तुम्हाला वरती करून दाखवतो, बघू शकता एकदम आकाश एकदम क्लिअर झालेलं आहे, वातावरण एकदम क्लिअर आहे। तर चला आता नेक्स्ट जर्नीला सुरुवात करूया आपल्या। तर मित्रांनो, सारखं मम्मी आहे उसाचा रस पिणार आहे करत होती, त्यामुळे आता उसाचा रस पिण्यासाठी आणलाय तिला। तर मित्रांनो, आता उसाचा रस पिऊन झालेला आहे। तर आता नेक्स्ट आपल्या प्रवासाला सुरुवात करूया। इथून फक्त आता 35 किलोमीटर राहिलेलं आहे गुड्डापूर। एकदम लोणावळा खंडाळ्याला आलं आहे मित्रांनो, पाहू शकता काय जबरदस्त नजारा आहे। तर मित्रांनो, फायनली दानम्मा देवी मंदिराच्या इथे येऊन पोचलेलो आहे। हे समोर पाहू शकता, इथून आपल्याला प्रवेश करायचा आहे, मेन गेट आहे इथून। तर चला आतमध्ये जाऊया आणि देवीचं दर्शन घेऊया। गेटच्या आतमध्ये प्रवेश घेतला आहे आणि आजूबाजूचा परिसर पाहू शकता। हे समोर इथे अन्नक्षेत्र आहे, अन्नक्षेत्र। हे पाहू शकता समोर कर। तर चला आतमध्ये जाऊया। तर मित्रांनो, फायनली दानम्मा देवीच्या मंदिराच्या इथे आम्ही आलेलो आहे आणि पार्किंग करण्याची जागा आहे, पाहू शकता इथे। तुम्ही येऊन इथे पार्किंग करू शकता। तर आम्ही इथे गाडी पार्किंग केलेलं आहे, हे पाहू शकता। आणि मित्रांनो, इथं लांबून पाहू शकता, इथं समोर दिसत आहे तुम्हाला इथून दानम्मा देवीचे मंदिर। तर चला आता आतमध्ये जाऊया। चल। तर मंदिराकडे जाताना तुम्हाला अशा प्रकारे हे छोटी मोठी खेळण्याचे दुकानं वगैरे पाहायला भेटतील। सेम असं खेळेगाव बसवेश्वरमध्ये आल्यासारखं वाटायला ना। कसं वाटायलं तुला इथे येऊन? मित्रांनो, मंदिराचा कळस पाहू शकता। हे कळस असं ते ह्याच्यासारखं वाटतं ना, आपण सोनेरी नाही, ते तमिळनाडूच्या साईडला ते ह्याचं मंदिर आहे की कोणतं सांग? तिरुपतीचं नाही, तिरुपतीचं मंदिर पण असंच वाटतं, त्या टाईपची शैली वाटते ही। तमिळनाडू ह्या टाईप तिकडे त्या साईडला मंदिर आहेत की नाही। तर चला आतमध्ये जाऊया मंदिराच्या आणि पाहूया आतमध्ये। तर मंदिराचे इथे अशा प्रकारे चप्पल ठेवण्यासाठी हे केलेले आहेत।
पाहू शकता हे मंदिराच्या साईडलाच आहे. ते देतो बघ तिथं. तर मित्रांनो हे पाहू शकता मंदिराच्या आसपासचा परिसर. तर ह्या मंदिराचा इतिहास 12व्या शतकातील महात्मा बसवेश्वरांच्या काळाशी जोडलेले आहे. दानम्मा देवीला लहानपणापासून दान धर्म करण्याची सवय होती. त्यामुळे बसवेश्वरांनी देवीला दानम्मा हे नाव दिले. देवीचे खरे नाव लिंगम्मा असे होते. तर मित्रांनो पाहू शकता हे आहे दानम्मा देवीचं मंदिर. व्हिडिओ करा की जरा. चालूच आहे. सगळेकडे व्हिडिओ करा. तर मित्रांनो फायनली दानम्मा देवीचं दर्शन घेऊन झालेलं आहे. तर हा व्लॉग इथे संपलेला आहे. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करा.